जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा जो शुभयोग तयार होतो त्या योगास गुरुपुष्यामृत योग म्हणतात. गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ व फलदायी मानला जातो. या दिवशी आपण जे पण कोणते काम करू ते काम 1000 पटीने त्यामध्ये वाढ होत असते आणि ते आपल्यासाठी फलदायी ठरत असते. तर असा हा अत्यंत शुभ मुहूर्त कधी आहे, या मुहूर्तावरती आपण कोणती कामे करावी, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. गुरुपुष्यामृत योग हा असा योग आहे, या योगावरती आपण सर्व कामे करू शकतो. यासाठी आपल्याला कोणताही दुसरा मुहूर्त पाहण्याची गरज नसते. फक्त आपण लग्न सोडून सर्व कामे या दिवशी आपण करू शकतो. पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा आहे. सर्वात वरचं स्थान आहे पुष्य नक्षत्राला. त्यामुळे जेव्हा पुष्य नक्षत्र आणि गुरुवार एकत्र येतो तेव्हा शुभ योग बनतो, त्याला गुरुपुष्यामृत योग म्हटलं जातं. 23 एप्रिल रोजी आहे गुरुपुष्यामृत योग आणि मराठी नवीन वर्षातला हा पहिला गुरुपुष्यामृत योग आहे. बघा, आत्ताच अक्षय तृतीया झाली आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी पण आपण काही शुभ कामं करणार होतो. कोणाला काही व्यवसाय चालू करायचा असेल किंवा सोने चांदी खरेदी, कोणाला वास्तू खरेदी, वाहन खरेदी, हे कोणी कोणी केलं पण असेल. पण कोणाचं जर ती संधी हुकली असेल तर त्यांच्यासाठी आता संधी आहे ती 23 एप्रिलला गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही हे सर्व कामे करू शकता. गुरुपुष्यामृत योगावरती आपण सोने चांदी खरेदी करू शकता, वास्तू खरेदी करू शकता, गाडी खरेदी करू शकता. कोणाला काही नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर तो व्यवसाय चालू करू शकता त्या दिवसापासून. काही आपण गुंतवणूक करायचं ठरवलं तर ती गुंतवणूक पण करू शकता या दिवशी आपण. गुरुपुष्यामृत योगावरती आपण सर्व कामं करू शकता, फक्त की याच्यावरती आपल्याला लग्न करता येत नाही. बाकीची कोणतीही शुभ कामं करण्यासाठी आपल्याला या दिवसाची दुसरा मुहूर्त पाहण्याची गरज नसते. त्यामुळे तुम्हाला जे काही कोणत्या गोष्टी चांगल्या करायच्या आहेत, जसं की आपण पाडव्याला करतो, अक्षय तृतीयेच्या दिवशी करतो, त्या सर्व गोष्टी तुम्ही गुरुपुष्यामृत योगावरती करू शकता. जेव्हा आपण अशा शुभ मुहूर्तावरती कोणतीही चांगली कामे करतो त्याचं फल आपल्याला अधिक पटीने भेटत असतं. त्यामुळे जर आपण अशा शुभ मुहूर्तावरती लक्ष्मी मातेची सेवा केली, भगवान विष्णूंची सेवा केली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदणार आहे. अशा शुभ मुहूर्तावरती जर आपण लक्ष्मी मातेची सेवा केली तर आपल्याकडे लक्ष्मी प्राप्ती होणार आहे. लक्ष्मी प्राप्ती होणार म्हणजे पैसा आपल्या घरात येणार असं नाही म्हणत आहे मी. लक्ष्मी ही 8 प्रकारची असते. बघा, आपण अष्टलक्ष्मी म्हणत असतो. पैसा फक्त पैसा येणे, आपल्या घरात पैसा आल्यानंतरच लक्ष्मी प्राप्ती झाली असं नसतं. तर 8 प्रकारच्या लक्ष्मी असतात. आरोग्य लक्ष्मी असते, ऐश्वर्य लक्ष्मी असते, गजलक्ष्मी असते. अशा सर्व मिळून 8 लक्ष्मी असतात. त्यासाठी आपल्याला सेवा करायची असते. त्यामुळेच आपल्याला सुख, शांती, ऐश्वर्य, आरोग्य या सर्व गोष्टींचा लाभ मिळत असतो. पैसा तर आहेच, धनप्राप्तीसाठी आपण लक्ष्मी सेवा करतच असतो, पण बाकी इतरही गोष्टी असतात त्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची असते. जेव्हा आपण अशा शुभ मुहूर्तावरती लक्ष्मी मातेची सेवा करतो तेव्हा आपल्याला आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता पडत नाही. आपल्या घराची भरभराट होत राहते, सर्वांना आरोग्य छान लाभते आणि यालाच अष्टलक्ष्मीची प्राप्ती असे म्हटले जाते. तर या शुभ मुहूर्तावरती आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे, लक्ष्मी मातेला अभिषेक करायचा आहे आणि सेवा कोणत्या करायचे ते पाहूया. गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करू शकता, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचं पठण करू शकता, महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता. आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायची आहे महालक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णूंची. आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर आपण या दिवशी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे आणि नसेल तर आपण लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती पण कुंकुमार्चन करू शकता. त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र पठण करू शकता, विष्णू गायत्री मंत्र पठण करू शकता. ज्या सर्व सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेवढ्या शक्य होतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा या दिवशी करा. लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय पण करू शकता. तुमच्याकडे जरी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा एकत्रित फोटो असेल तो आपल्याला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावरती पिवळे वस्त्र अंतरायचं आहे आणि तो फोटो तिथं ठेवायचा आहे. नंतर आपल्याला फोटोची विधिवत पूजा करायची आहे आणि आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. पिवळे वस्त्र आपण खाली अंतरले तसं पिवळं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. प्रसाद आपल्याला पिवळं फळ ठेवायचं आहे, केळी ठेवू शकता किंवा कोणतंही पिवळ्या कलरचं फळ आपण नैवेद्य म्हणून दाखवू शकता. या दिवशी तुम्ही स्वतःही पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करू शकता. माता लक्ष्मीची तुम्ही आरती वगैरे करू शकता आणि त्यानंतर आपल्याला मंत्र जाप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जाप तुम्ही 108 वेळेस करा. जास्त वेळेस शक्य असेल तर तुम्ही जास्त वेळेस पण करू शकता. किंवा ओम नमो नारायण हा मंत्र पण तुम्ही 108 वेळेस पठण करू शकता. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनामावली याचं पण पठण करू शकता. महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः
या मंत्राचं पठण तुम्ही 108 वेळेस करू शकता. म्हणजे काय, आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची जेवढी जास्तीत जास्त सेवा करणे शक्य होईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करायची आहे आणि एकत्रित सेवा करायची आहे. माता लक्ष्मी बघा, जिथं भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथं माता लक्ष्मी आपोआप येते आणि जिथं माता लक्ष्मीचं आगमन होतं तिथं आपल्या घराची भरभराट आपोआपच होत असते. घरामध्ये सुख शांती नांदते. जे पण आपण कोणते कार्य हाती घेतो त्यामध्ये आपल्याला यश लाभत असते. बघा, देवाची सेवा करून काही घरामध्ये पैसा येत नाही, पण देवाची सेवा याकरिता करायची असते की जे पण आपल्या जीवनामध्ये अडथळे आहेत त्याचं प्रमाण कमी व्हावं, तो मार्ग सुखकर व्हावा. आणि जेव्हा आपल्यावरती देवतांची कृपा असते ना, तेव्हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये आलेल्या अडचणी पण समजत नाही, ते कधी आल्या आणि कधी गेल्या. त्यामुळे आपल्याला शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा या दिवशी करायची आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.